यानंतर बातमी कोल्हापुरातल्या इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये इंधन टंचाईची भीती व्यक्त केली जात असतानाच कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। घरगुती गॅस सिलेंडर भडकण्याची किंवा पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहरातील राजारामपूर इथं असणाऱ्या गॅस एजन्सी समोर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। सकाळपासूनच सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी एजन्सीच्या दारात गर्दी करायला सुरुवात केली होती। वेळेत गॅस मिळावा यासाठी अनेक जण सिलेंडर घेण्यासाठी घाई करताना दिसले। पण जवळजवळ मी 1.5 तास या ठिकाणी आज उभा आहे आणि 2-3 दिवसापूर्वी मी गॅस बुक केलाय। काल आलो होतो त्यावेळेस सिलेंडर संपलीत म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी आणि आता बघू आता मिळतंय का। आलाय नंबर तरी जवळ आलाय, बघूया काय होते। नंबर जवळ आले। यस, तुम्ही पाळी बघितली आणि गॅस घरात संपला आणि लोकांच्यात काय झालेलं आहे, एक निर्माण झाले संभ्रम युद्धामुळे पण तसं काही आवश्यकता नाही यायची। मिळते आपलं गॅस मिळते। मला तर असं वाटतंय की इथं युद्धामुळे तुटवता आहे, तुटवडा जाणवतो। कारण का आम्ही हा मागच्या सोमवारी बुक केला होता तर रविवारपर्यंत सिलेंडर येणे अपेक्षित होतं। आता घरात पूर्ण सिलेंडर संपलेले आहेत, जरा सुद्धा अवेलेबल नाही आहे। घरात आम्ही 12 लोकांची फॅमिली आहे, तर आज सिलेंडर घेण्यासाठी स्वतः इथं आलेलो आहे। गॅस आम्ही बुकिंग केला आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी आम्हाला घरपोच मिळत होता। मग जे घेऊन येणारे त्यांनी नंबरच आपले फोनच बंद करून ठेवलात त्यांनी। आम्ही त्यांना 2 दिवस झालं फोन करतोय गॅस संपला या म्हणून, पण त्यांचा फोन लागत नसल्यामुळे आम्ही इथे येऊन थांबायची आम्हाला हे आलं। गैस नहीं मिल रहा है, नहीं ये 21 दिन का जो है ना गैस का खत्म होने के बाद तो 31 दिन कर दिया है, तो मिलेगा नहीं ना। ज़्यादा कुटुंब है तो जल्दी खत्म हो जाता है, तो गैस अभी नहीं वो नहीं मिलेगा।